Good morning. In yesterday's lecture, we discussed some point uh, related to need of the environment and the uh, segment of the environment. Okay. Then after we see here environmental issues. There are five type issues in the environment. First is greenhouse effect. Second, climate change. Third is global warming. Fourth, acid rain, ozone layer depletion, then nuclear accident. याच्यामध्ये बघा ग्रीन हाऊस इफेक्ट मीन्स काय. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय आहे, तर एकतर हरितगृह परिणाम किंवा जे तापमान वाढत आहे ते कशामुळे वाढत आहे, किंवा तुम्हाला इमेज मध्ये दिसते की समथिंग लाईक एक्झाम्पल दिलेला आहे की सन असेल, तुमचा अर्थ असेल आणि सरफेस एरिया म्हणजे काय तुमचा अर्थ आणि वॉटर म्हणजे ह्या ज्या कंडिशन्स आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपलं बेसिकली तापमान वाढ कशी होते, किंवा पाण्या थ्रू पण आपलं काय होते की पाण्याच्या निर्माण होऊन म्हणजे ज्या सूर्य किरण किंवा त्याची जी लाईट असते म्हणजे विजिबल लाईट, म्हणजे आता जस्ट आपला सूर्य दिसतो आणि त्याच्या सरफेस एरिया आहे त्याचं काय होतं, तापमान वाढत असतं. आणि ते तापमान वाढल्यानंतर जे पाणी असेल, समुद्राचं पाणी असेल त्याच्यामध्ये पण, किंवा इतर आपले जे सोर्स आहेत पाण्याचे त्याच्यामध्ये पण तापमान वाढून काय होतं, तर त्याचं एक तापमान वाढल्यामुळे जे आपला अर्थचा पृष्ठभाग आहे किंवा पाणी जे पाण्याचा वरचा जो भाग आहे, किंवा अजून याच्यामध्ये काय म्हणता येईल, एक तर बेसिकली आपण अर्थ वरती एक तर वॉटर आणि जमीन ह्या दोन गोष्टी बघत असतो. तर त्याचं तापमान वाढतं. ते कशामुळे वाढतं, तर एकतर सूर्यकिरणे खूप तेज असतात त्याच्यामुळे वाढत असतं, किंवा सूर्याचे जे किरणे पडतात तो डायरेक्टली रिफ्लेक्ट होतात. म्हणजे आपल्याला जसं इमेज मध्ये बघता आले बघा, सन पासून जे विजिबल लाईट म्हणजे किरण येतात डायरेक्टली अर्थ वरती पडतात आणि त्याच्यातून ते रिफ्लेक्ट केले जातात किंवा रिफ्लेक्ट होत आहेत. म्हणजे काय होतंय, तर आपलं एक एवढंच लक्षात ठेवायचं की हे जे सूर्याच्या जशा घडी चेंज होतील तसं काय होतं, तर आपल्या अर्थ किंवा वॉटरच्या रिलेटेड समथिंग इश्यूज म्हणजे काय होतं, तापमान वाढ होते. हा ग्रीन हाऊस इफेक्टचा मेन पॉइंट आहे. तर बेसिकली आपण बघूया द ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे नेमकं काय आहे. तर बघा, द फोनोमेन ऑफ इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ द अर्थ as an artificial greenhouse is called greenhouse effect. आता फेनोमेनन म्हणजे काय आहे, तर अशी घटना किंवा असा एखादा म्हणजे अशी एखादी घटना घडते. तर काय घटना घडते, तर इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ द अर्थ. म्हणजे जसं मी आता सांगितलं की आपल्या जी पृष्ठभाग आहे किंवा अर्थ आहे त्याचं काय होत असतं, आर्टिफिशियली ग्रीन हाऊस जे म्हणतात म्हणजे ते मॅनमेड नाही की ते आर्टिफिशियली मॅनमेड आणि आर्टिफिशियली ह्या दोन जे गोष्टी आहेत ते एकच आहेत. म्हणजे आर्टिफिशियली म्हणजे काय, तर आपण मानवाने तयार केलेली ग्रीन हाऊस जे असतात, किंवा याच्यामध्ये बघा डायग्राम मी नाही टाकली, मी नेक्स्ट लेक्चरला ती डायग्राम इथे इन्क्लूड करते, त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की कसं ग्रीन हाऊस इफेक्ट कसा होतोय. तर जो काही आपलं टेम्परेचर वाढतं आहे त्याच्या थ्रू आपल्या अर्थचं टेम्परेचर इन्क्रीज होतं वा वाढत जात असतं. आणि त्यालाच काय बोलतात, तर कोणाला काय अडचण आहे का, प्रॉब्लेम आहे, मधूनच कोणतरी काहीतरी करत असतं बघा. एकतर जॉईन होत नाहीयेत 15 मिनिटं, जॉईन झाल्याच्या नंतर कोणतरी अनम्यूट करतं, काहीतरी बोलायला लागतं की स्वतःहून काहीतरी करतात अशा गोष्टी. असं करू नका. शिवानी, ओके. बघा, द फोनोमेन ऑफ इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ द अर्थ ॲज इन आर्टिफिशियल ग्रीन हाऊस इज कॉल्ड एज ग्रीन हाऊस इफेक्ट. आर्टिफिशियली ग्रीन हाऊस जे तयार केलेले आहेत त्याच्यानुसार जे आपलं
काही घटना घडते किंवा सूर्याची किरण खूप तेज असतील किंवा खूप म्हणजे लाईटफुल असतील तर त्याच्या थ्रू काय होतं आपल्या अर्थचं टेम्परेचर वाढत जातं आणि त्यालाच काय बोललं जातं तर एक ग्रीन हाऊस इफेक्ट असं बोललं जातं. देन बघा द गॅसेस विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रीन हाऊस इफेक्ट आर कॉल्ड एज ग्रीन हाऊस गॅसेस. जे गॅसेस असतात त्याचा इफेक्ट डायरेक्ट ग्रीन हाऊस वरती होतोय तर त्यालाच काय बोलतात तर ग्रीन हाऊस गॅसेस. म्हणजे जे आतापर्यंत आपण बघतोय की काय होतं नेमकं पर्यावरणामध्ये काही गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला घडतात पण आपल्याला कळत नाहीये. तसं आता इथे जे इश्यूज आहेत पर्यावरणाचे तर एकतर इश्यूज कशाच्या रिलेटेड असतील, एकतर पाण्याच्या रिलेटेड असतील किंवा जमिनीच्या रिलेटेड असतील. आता ह्याच्यामध्ये इन्क्लूड काय होते तर जमीन किंवा पाण्याची जे समतोल बिघडतं किंवा जमिनीचं जे तापमान वाढलं जातं तर ते कशामुळे एक ह्याच्यासाठी एक आहे की जी धूप निर्माण होते किंवा जे सूर्याची किरणे जे जमिनीवरती पडतात तर त्याच्यानुसार काय होतं तर आपल्या जमिनीचं तापमान वाढत असतं आणि असं झाल्यानंतर काय होतं तर आपली जमीन जी आर्द्रता असते किंवा जी सुपीकता असते तर ती काय होते कधी कधी कमी होत जाते. बघा तुम्ही की ज्या पण वेळेस उन्हाळ्यामध्ये बघा की त्यावेळेस खूप कडक ऊन असतं आणि त्या कडक उन्हामुळे काय होतं तर आपल्या जमिनीला किंवा आपल्या अर्थच्या पृष्ठभागाला काय पडल्या जातात भेगा पडल्या जातात. तर हे कशामुळे होतंय तर हाच एक आपला म्हणजे एक नैसर्गिकरित्या होणारा जे चक्र फिरत असतं म्हणजे आपलं जे ऋतू आहेत त्याच्यानुसार होणारे बदल आपल्या काय काय होतात. आता थंडीच्या काळामध्ये बघा जास्त करून पिकावरती असे वेगवेगळे म्हणजे की काय म्हणतात त्याला रोग वगैरे येऊ शकतात. कशामुळे होतं तर ते त्यावेळेस तापमान नसतं आणि तापमान नसल्यामुळे असे जास्त प्रमाणात पिकं खराब होण्याची शक्यता असते किंवा असे रोग वगैरे पडण्याची शक्यता असते. म्हणजे हे जसं आपले ऋतू चेंज होतील तसं वातावरणामध्ये आपले बदल होतात आणि त्याचा परिणाम कुठं होतोय तर आपल्या पर्यावरणावरती होतोय. आता हे जे इश्यूज आहेत ते काय करतायत किंवा काय होतंय नेमकं तर आपल्या पर्यावरणावरती काहीतरी इफेक्ट होतोय किंवा असं म्हणता येईल की परिणाम होतोय. आता ह्याच्यात सगळे वाईट परिणामच होत आहेत. तर मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला एक एक्झाम्पल दिलं होतं की जेणेकरून जास्त पाऊस पडलेलाही आपल्याला हे होत नाही की पाऊस पडल्यानंतर पण जे पिकं असतात ते वाहून जातात किंवा समथिंग म्हणजे ओला दुष्काळ वगैरे असं त्याला म्हणलं जातं. तर हे कशामुळे होते तर अति वृष्टी झाल्यामुळे किंवा अति पाऊस पडल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. तर हा पण एक इफेक्टच आहे. नॉर्मली आपण ते क्लायमेट चेंज मध्ये वगैरे ते दिलेलं आहे तुम्हाला. तर सेम क्लायमेट चेंज असेल किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट असेल किंवा ग्लोबल वॉर्मिंग असेल हे जे तीन इश्यूज आहेत ते एकमेकाच्या रिलेटेड आहेत किंवा सेम आहेत म्हटलं तरी चालेल की वातावरण असेल ते चेंज झाल्यामुळे पण काही परिणाम होतात किंवा काही इफेक्ट होत आहेत. तर नंतर तापमान वाढल्यामुळे पण जसं मी आता सांगितलं की तापमान वाढीमुळे काय होतंय तर उन्हाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये बेसिकली तापमान जास्त असतं तर त्याच्यामुळे काय होतं तर आपली जी जमीन आहे किंवा पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे त्याच्यामध्ये थोडेफार डिफिकल्टीज किंवा ती जी माती असते त्याला भेगा पडल्या जातात. मग तिथे आपल्याला ज्या पण वेळेस आपण पाणी देईल किंवा ते पावसाळा आल्यानंतरच ते कुठेतरी व्यवस्थितरित्या होत असतं. पण अति पाऊस झाल्यानंतर काय होतं जी वरची माती असते ती वाहून गेली जाते किंवा म्हणजे ती वाहून गेली तर जे खाली असतं तो काही स्तर एवढा म्हणजे आपल्याला इफेक्टिव्हली नसतो किंवा त्याच्या थ्रू काय म्हणतात वरचा ज्या वेळेस पृष्ठभाग आहे तो माती जर वाहून गेली तर त्याच्यामध्ये काय होतं आपले जे पिकं आहेत ते व्यवस्थित येत नाहीयेत म्हणजे खडक वगैरे खाली राहू शकतात. म्हणजे ह्या पण गोष्टी होत आहेत. हे कधी होतंय तर अतिवृष्टी झाल्यानंतर किंवा पावसाचं पाणी खूप मोठ्या प्रमाणात आल्यामुळे. म्हणजे हे पण एक आपल्या चेंजेस होत आहेत आपल्या पर्यावरणामध्ये. तर हे आहेच पुढच्या नेक्स्ट पॉइंट मध्ये. तर नेक्स्ट पॉइंट बघा वॉर्मिंग ऑफ अर्थ सरफेस अँड टेम्परोस्फिअर. टेम्परोस्फिअर म्हणजे काय आहे इथं द लोएस्ट लेअर ऑफ द ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर मधला लोएस्ट लेअर म्हणजे काय आहे ट्रोपोस्फिअर. ओके देन कॉज्ड बाय trapping the heat in the form of infra and
red radiation near the Earth's surface by atmospheric constituents such as water, vapor किंवा अजून काय दिलंय बघा, कार्बन डायऑक्साइड असेल, मिथेन, म्हणजे हे वेगवेगळे गॅसेस आहेत जे आपण सेकंड पॉइंट मध्ये बघितलं की जे ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये जे गॅसेस इन्क्लूड होतात त्याला काय म्हणतात, तर ग्रीन हाऊस गॅसेस सुद्धा म्हटलं जातं. तर हे गॅसेस इथे इन्क्लूड आहेत. कार्बन डायऑक्साइड असेल, ऑपर असेल किंवा मिथेन, नायट्रोजन ऑक्साईड असेल, क्लोरो फ्लोर कार्बन्स असतील. म्हणजे हे वेगवेगळे घटक आहेत किंवा गॅसेस आहेत ते आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये इन्क्लूड असतात. तर त्याला काय बोललं जातं, तर ग्रीन हाऊस इफेक्ट मधले ग्रीन हाऊस गॅसेस असं म्हटलं जातं. हे चुकून विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. आणि ऍटमॉस्फिअरचा लोएस्ट जो थर आहे त्याला काय बोललं जातं ते पण विचारू जाऊ शकतात, की ट्रॉपोस्फिअर वगैरे असं बोललं जातं. तर काय आहे हे वॉर्मिंग ऑफ द सरफेस, जे मगाच्या पासून मी सांगते आहे की एकतर सूर्याचे किरण खूप म्हणजे अति प्रकाशित किंवा काय म्हणतात जास्त तीव्र असतील तर त्याच्यामुळे काय होतं, तर आपला अर्थचा सरफेस भाग आहे त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट होतो किंवा कॉज निर्माण होतात. कशामुळे, तर सूर्यकिरणामुळे. त्याला इंफ्रा रेड radiation in the earth surface by the atmosphere constituents such as water vapor किंवा कार्बन डायऑक्साईड हे वेगवेगळे गॅसेस दिलेले आहेत. आता आपला ऍटमॉस्फिअर म्हटलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे गॅसेस इन्क्लूड आहेत. कोणते कोणते गॅसेस इन्क्लूड आहेत, तर कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन असेल, असे वेगवेगळ्या टाईपचे आपले गॅसेस त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. तर हे गॅसेस असताना जरी आपल्या अर्थचं किंवा जी म्हणजे धूप निर्माण होते असं म्हटलं जातं. म्हणजे कशा थ्रू, तर एकतर जे सूर्याची किरणं असतात त्या अति म्हणजे तीव्र असतात किंवा अति तापट म्हटलं तरी चालेल असतात. त्याच्यानुसार काय होतं, तर आपल्या जो अर्थ आहे त्याचा पृष्ठभाग आहे तो काय होतो, जास्त प्रमाणात तापला जातो आणि त्याचा डायरेक्टली इफेक्ट पूर्ण आपल्या त्या त्या जमिनीवरती होतो किंवा त्या त्या काय म्हणतात पिकांवरती होऊ शकतो. जर त्या जमिनीमध्ये पीक असेल आणि त्याच काळात, तर म्हणजे हे उन्हाळ्यामध्ये होऊ शकतं असं जास्त करून. तर उन्हाळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. आणि त्याच्यानंतर अतिवृष्टी झाल्यानंतर त्यावेळेस सुद्धा ह्या गोष्टी घडू शकतात. म्हणजे असं नाही की फक्त त्याचा पर्टिक्युलर ऋतू आहे आणि त्याच्यामध्येच हे घडू शकतं. तर नाही, ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल तर त्यावेळेस पण अशा गोष्टी होऊ शकतात. काय होतं, पाऊस पडल्यानंतर एकतर माती वाहून नेली जाते आणि त्याच्या जमिनीमध्ये जे पाणी असतं त्या जमिनीचं पाणी म्हणजे त्या जमिनीत कधी मुरतं तर कधी म्हणजे खूप काळ तिथेच असतं. त्यामुळे ती मातीची जी आर्द्रता असते किंवा ते नष्ट होते. अशा प्रकारे आपल्याला हा इफेक्ट याच्यामध्ये दिलेला आहे की ग्रीन हाऊस इफेक्ट नेमका काय आहे किंवा हरितगृह इफेक्ट काय आहे. तर याच्यामध्ये मी दोन टाईप सांगितले की एकतर आपल्याला जास्त पाण्यामुळे पण हा प्रकार घडू शकतो किंवा अति सूर्याच्या तीव्रतेमुळे पण या गोष्टी घडू शकतात. बघा नेक्स्ट पॉइंट, एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट एस्टिमेटेड दॅट द ग्रीन हाऊस इफेक्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड ऑज. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की एन्व्हायरमेंटल सायन्स जे आहेत तर त्यांनी असे ग्रीन हाऊस इफेक्ट मधले जे गॅसेस आहेत तर ते किती प्रमाणामध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये असतात, तर ते दिले आहे बघा. 57 समथिंग असतात. कार्बन डायऑक्साईड हे 57% आहे. क्लोरोफ्लोर कार्बन ऑज 25%, मिथेन ऑज 12%, and that of the oxides of nitrogen was 6%. हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही. फर्स्ट हे जे आहे मी विचारणार आहे तुम्हाला आणि ऍट द एंड मी तुमची टेस्ट पण सरप्राईज टेस्ट घेणार आहे. त्याच्यामुळे हे जे 4 पॉइंट आहेत ते राईट डाऊन करून घ्या 10 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर आपण पुढचे पॉइंट बघूया. आणि डीप मध्ये नका लिहू, तुम्हाला जेवढं म्हणजे समजण्यापुरतं, म्हणजे तुम्हाला एखादी लाईन लिहिली तर ते समजावं व्यवस्थित तेवढं लिहून घ्या.
समजते का काय चालू आहे ते? कीर्ती, रोल नंबर 60. हो कीर्ती, मॅम. हो मॅम. ह्याच्यामध्ये टेक्निकल काहीच नाही, त्याच्यामुळे हा विषय खरंच खूप सोपा आहे. आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात त्याच्याच रिलेटेड आहे हे. आपल्या आतापर्यंत खूप लेक्चर झालेत, तरी आपण अजून थर्ड पॉइंट वरतीच आहे. ग्रीन हाऊस कशाला म्हणतात ते एक लिहून घ्या. त्याच्यामधले जे ग्रीन हाऊस मध्ये गॅसेस असतात, तर म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट आणि त्याचे रिलेटेड समथिंग गॅसेस कोणते कोणते आहेत ते लिहा. आणि ते किती पर्सेंटेज अवेलेबल असतात ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा त्या ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये किती प्रमाणात उपलब्ध असतात किंवा ते कोणते कोणते आहेत हे सगळं लिहून घ्या. हार्डली 2-3 लाईन मध्ये होतंय लिहून तुमचं. इन शॉर्ट लिहा. डीप जे डीप मध्ये दिले इथे पण ते काही लिहिण्याची गरज नाही. इन शॉर्ट लिहा, की जेणेकरून विचारलं तर तुम्हाला यायला पाहिजे किंवा तुम्ही ऍटलिस्ट रीड करून तरी सांगितलं पाहिजे. मी आता बघितलं पाठीमागच्या लेक्चरला रिव्हिजन घेतली तर बरेच जण असे होते की नोटबुक मध्ये कदाचित त्यांनी लिहून घेतलं असेल किंवा स्क्रीनशॉट मारून घेतले असतील, तर रीड करून सांगितलं बऱ्याच जणांनी. आणि काही जणांना येत होतं तर त्यांनी व्यवस्थित सांगितलं, ते कळालं कोण कोण रीड करून सांगतंय किंवा कोणाला स्वतःला ते समजलंय आणि सांगतंय. ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या होत्या. रोल नंबर 14 नियर अबाउट मी विचारलं होतं, तिथून पुढचे स्टुडंट राहिलेले आहेत, त्याच्यामुळे मी कधी पण त्या स्टुडंटला विचारू शकते. आणि एक आहे की ज्या पण वेळेस मी क्वेश्चन विचारते त्यावेळेस अनम्यूट करून बोलत जावा. तुम्हाला समजलंय नाही समजलं हे विचारल्यानंतर पण सांगत जावा. ठीक आहे? झालं का सगळ्यांचं? हो 2 मॅम. मिनिटे मॅडम. येस, राईट. सॉरी. बघा, इन दॅट ऑल्सो सम पॉइंट्स आर इन्क्लुडेड. तर फर्स्ट पॉइंट, ग्रीन हाऊस इफेक्ट काय होतं ॲनिमल वरती किंवा प्लांट वरती, क्लायमेट वरती. these are included in this point. Okay, these are some points. Okay, first point is effect on animal.
इफेक्ट काय होतं ॲनिमल वरती ग्रीन हाऊसचा किंवा त्याच्यामधले काय इश्यूज आहेत ते दिलेले आहेत इथे, की ॲनिमल वरती काय इफेक्ट होतोय, प्लांट वरती काय होतंय किंवा क्लायमेट वरती आपल्या वातावरणावरती काय चेंजेस होत आहेत ते इथे दिलेल्या आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल वी सी द इफेक्ट ऑन द ॲनिमल्स. तर काय ॲनिमल वरती इफेक्ट होत आहेत तर बघा, इट हॅज रोल इन स्प्रेडिंग डिफरंट टाइप ऑफ डिसीज लाईक मलेरिया, फिलारिसीज किंवा क्लोरेरिया, डायरेसिया एक्सेट्रा, म्हणजे ड्यू टू राइज इन द टेम्परेचर. It has a role in increasing the number of vectors like insect transmitting diseases. आता डायरेक्टली इफेक्ट काय होतोय तर बेसिकली जे काही असे वेगवेगळे रोग असतील, मलेरिया वगैरे, कोलेरिया, हे वेगवेगळे जे डिसीज आहेत तर ते स्प्रेड होते किंवा स्प्रेड होत आहेत. तर ह्याचा इफेक्ट म्हणजे त्या ग्रीन हाऊस मध्ये अशा प्रकारचे जे डिसीज आहे स्प्रेड झाल्यामुळे ॲनिमलला त्याचा इफेक्ट होतोय. देन बघा, इट हॅज अ रोल इन इन्क्रीजिंग द नंबर ऑफ फॅक्टर्स लाईक इन्स्पेक्ट ट्रान्समिटिंग डिसीसेस. म्हणजे काय होतंय तर खूप मोठ्या प्रमाणात किंवा जे काही समथिंग फॅक्टर्स असतील तर त्याच्या थ्रू काय होतं ट्रान्समिट केलं जातं ॲनिमलकडे. म्हणजे ह्याचा डायरेक्टली इफेक्ट ॲनिमल वरती बघा काय होतोय तर त्याच्या थ्रू काय होतंय किंवा ग्रीन हाऊस इफेक्टमुळे काय होतंय तर ॲनिमलला वेगवेगळ्या डिसीज स्प्रेडिंग होते किंवा ट्रान्समिटिंग होते. म्हणजे त्या ॲनिमलला असे डिसीज होऊ शकतात. म्हणजे हा एक इफेक्ट आहे किंवा मेन पॉइंट म्हटलं तरी चालेल ग्रीन हाऊस इफेक्ट मधला. देन बघा नेक्स्ट, इफेक्ट ऑन प्लांट्स. आता झाडांवरती काय इफेक्ट होतोय तर इट अफेक्टेड वॉटर सायकल, सॉइल मॉइश्चर अँड सॉइल कंपोजिशन. ॲज अ रिझल्ट देअर इज चेंज इन कल्टिवेशन अँड हार्वेस्टिंग पिरियड्स ऑफ क्रॉप्स. आता काय दिलेलं आहे की एकतर डायरेक्ट इफेक्ट काय होतं की पाणी असेल किंवा जे वॉटर सायकल होतं म्हणजे काय होतं, पाणी कधी कमी मिळालं तर कधी जास्त होतं. जसं मी सांगितलं की काही पाण्यामुळे सुद्धा आपले पिकं जातात. तर कधी असं होतं की पाणी कमी पडल्यामुळे पण पिकं जातात. म्हणजे ही एक बेसिकली सायकल आहे वॉटरची, की कधी जास्त असू शकतं, कधी कमी असू शकतं किंवा कधी त्याचं प्रमाण व्यवस्थित असू शकतो. तर अशामुळे काय होतं किंवा जी वॉटरची सायकल जर चेंज झाली किंवा म्हणजे पाणी कमी जास्त झालं तर एकतर साईल मॉइश्चर म्हणजे काय किंवा सॉइल कंपोजिशन म्हणजे काय तर ते एकतर मातीचं जे सुपीकता असते किंवा जे अजून याच्यामध्ये काय मातीची आर्द्रता जी असते ती काय होतं कमी होतं किंवा ते जे पृष्ठभागावरची माती असते ते वाहून येतं. म्हणजे कमी कशामुळे होतं तर ते पाण्या थ्रू वाहून जात असते माती आणि त्याचा डायरेक्टली इफेक्ट आपला प्लांट वरती होतो. म्हणजे का होतो, कसा होतो तर ती जी माती असते ते एकतर सुपीक असते आणि त्याच्यात वेगवेगळे घटक इन्क्लूड असतात आणि ते घटक डायरेक्टली इन्फेक्ट आपल्या कुठल्या ह्याच्यावरती करतात तर प्लांट वरती. तुम्ही कधी बघितलं असेल की तुम्ही स्वतः ज्यावेळेस एखादं रोपटं लावत असता तर आपण तिथे हा विचार करतो की इथे खडकाळ आहे जमीन आणि तिथे लावलं तर ती येईल का किंवा त्याला म्हणजे सुपीकता मिळेल का किंवा काय म्हणतात ते माती जी सुपीक आहे तर त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या येऊ शकतं. पण जी खडकाळ वगैरे जमीन आहे त्याच्यामध्ये झाडे पटकन येत नाही. बघा तुम्ही ट्राय केलं असेल कधी झाडे वगैरे लावताना तर आपण काय करतो जिथे काळी माती किंवा माती व्यवस्थित आहे त्या ठिकाणी आपण लावत असतो. काही ठिकाणी चिकट माती असते, तुम्हाला हे पण कदाचित माहिती असेल की चिकट माती असते. तर त्या चिकट मातीमध्ये आपले कुठलंच पीक किंवा कुठलाच प्लांट व्यवस्थित येत नाही. त्याची एकतर वाढ व्यवस्थित होत नाही किंवा त्याला लिव्हिंगसाठी जे म्हणजे गरजेचं असतं वेगवेगळे घटक ते त्या मातीतून व्यवस्थित मिळत नाहीये. तर आपण अशी जमीन शोधतो किंवा आपल्याला अशी जमीन पाहिजे असते की जेणेकरून त्याचा जी म्हणजे रिझल्ट आपल्याला जी प्लॅनची ग्रोथ आहे ती बघायला मिळण्यासाठी आपल्याला काय पाहिजे असते, जमीन किंवा ती माती व्यवस्थित पाहिजे असते. आणि ती माती जरी व्यवस्थित असली तरी काही वेळेस वॉटर सायकलिंग होत असतं किंवा पावसाच्या पाण्यामुळे असेल किंवा आपलं जे शेतातलं पाणी आपण देतो, शेताला पाणी देतो
तर त्या पाण्याचा कधी जास्त प्रमाणात वापर झाला किंवा ते पाणी मिळालंच नाही तर अशामुळे पण ते काय होतं त्याच्या ग्रोथवरती इफेक्ट होऊ शकतात. देन बघा ट्रॉपिकल प्लांट्स आर सीन ॲट द टेम्परेट रिजन. म्हणजे अशा प्रकारचे जे प्लांट आहेत ते किंवा झाडे आहेत आपल्याला बघायला मिळतात कधी तर ज्यावेळेस म्हणजे दुष्काळ म्हणलं तरी चालेल की जिथे पाणी कमी प्रमाणात असतं किंवा ज्या ठिकाणी पाणी जास्त प्रमाणात असतं त्या जास्त प्रमाणात पाण्यामुळे काय होतं तर ते जे प्लांट आहेत ते खराब पण होऊ शकतात. खराब कसे होतात ते ज्याची म्हणजे त्याचा जो मुळीचा भाग आहे तो तिथे खराब होतो किंवा काय म्हणतात तिथे कुजला जातो जास्त पाण्यामुळे. आणि कमी पाण्यामुळे काय होतं त्याला जी म्हणजे पाण्याची गरज असते ती न मिळाल्यामुळे काय होतं ती असं वरवरती असं म्हणजे उपाळून पडतात म्हणतात ना. म्हणजे एखादं झाड असेल तर ते उपटून टाकल्यासारखं होऊन जातं. तर ते कशामुळे होतं तर कमी पाण्यामुळे होतं. आणि जास्त पाण्यामुळे काय होतं तर त्याची जे मुळे असतात ते काय झालेलं असतं खराब झालेले असतात किंवा कुजले जातात. मग इट इफेक्ट हेल्थ ऑफ क्रॉप्स. म्हणजे जे छोटे छोटे झाडं असतात किंवा आपले शेतातले जे क्रॉप्स म्हणजे काय छोटे छोटे जे ज्यावेळेस आपण एखादं रोपटं लावतो त्यावेळेस त्याचे छोटे छोटे झाडं येत असतात त्यालाच क्रॉप्स असं म्हणतात. आणि त्या क्रॉप्सवर अशा प्रकारे होऊ शकतो. ओके. तर ही एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हटलं तरी चालेल की प्लांटच्या रिलेटेड. म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये एकतर अॅनिमल्स असतात म्हणजे लाईफस्टाईल कशाची एकतर अॅनिमल्स, प्लांट आणि त्याच्यानंतर मानवी जीवन ह्या 3 गोष्टी बेसिकली असतात. आणि क्लायमेट चेंज हा तर ऑल ओव्हर सगळ्यामध्ये येतो की क्लायमेट चेंज आपल्याला ऑल परिसरामध्ये झालेलंच दिसतं किंवा कधी होतं कधी नाही होत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी येतात पण जास्त करून इफेक्ट म्हटलं तर लाईफस्टाईल वरती होतो. प्राण्यांच्या असेल किंवा माणसांच्या असेल किंवा वनस्पतींच्या असतील. तर हे 3 इफेक्ट मेजर आहेत. देन बघा इफेक्ट ऑन क्लायमेट. आता हवामानामध्ये काय इफेक्ट होतो किंवा काय बदल घडतात. इट इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द अर्थ. आता काय होतं तर टेम्परेचर जे अर्थचं टेम्परेचर आहे ते वाढत जातं आणि ह्याच्यामुळे काय होतं तर आपला म्हणजे क्लायमेट जे आहे किंवा आपलं जे ऍटमॉस्फिअर आहे किंवा वातावरण आहे तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात म्हणजे गरमी आपण म्हटलं तरी चालेल. तर गरमी असा हा शब्द पण इथे यूज होतोय कारण मोठ्या प्रमाणात टेम्परेचर वाढल्यानंतर काय होतं की आपल्याला गरम व्हायला लागतं. आपल्याला असं वाटतं की हा कुठून तरी हवा आली पाहिजे किंवा वारा आलं पाहिजे अशा दृष्टिकोनात आपण असतो. तर ह्याचा मेनली इफेक्ट काय होतोय तर टेम्परेचर वाढते. देन बघा इट ब्रिंग अबाउट द मेटलिंग ऑफ आइस इन द पोलर regions which increase the sea level due to which the low land coastal areas may sink and go underwater. म्हणजे जे आईस वगैरे असेल किंवा बघा आपल्या भागामध्ये जास्त करून आपण आईस वगैरे बघितलं नाही. जे जास्त प्रमाणात आईस असतो त्या भागामध्ये किंवा बघा म्हणजे जिथे बर्फाची वृष्टी होते किंवा पाऊस पडणं म्हणजे तिकडे काय असतं बर्फच असतो पूर्ण. तर अशा ठिकाणी पण काय होतं तर तिथे पण बेसिकली इफेक्ट होताना दिसतं की त्या ह्याच्यामध्ये जी आईस आहे ते वितळायला लागतं किंवा त्याचं मेटलिंग होतं. देन बघा त्याचा जो एरिया आहे तो सिंक किंवा अजून याच्यामध्ये काय म्हणायला येईल म्हणजे हा जो बर्फ असतो तो कुठे असतो एकतर पृथ्वीच्या पृष्ठभागावरतीच असतो बर्फ आणि तो जर वितळायला लागला तर त्याचं मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये म्हणजे भर पडते आणि ह्याचा परिणाम जास्त तिथल्या लोकांना होतो की म्हणजे ते बर्फ वितळायला लागला तर ते कुठेतरी त्यांना मानवी जीवनावरती परिणाम होतो. म्हणजे हे पण एक हरितगृहाचं मेन एक्झाम्पल म्हटलं तरी चालेल की याच्यामध्ये खूप सारं दिलेलं असतं की आईस जे मेटलिंग होतं त्याच्यामुळे पण खूप तिथल्या लोकांना किंवा जे लोक तिथले आहे त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये खूप इफेक्ट होऊ शकतात. देन बघा इट ऑल्सो चेंज द पॅटर्न ऑफ रेनफॉल अँड वेदर कंडिशन. म्हणजे इथे काय होतंय आता
आईस मेटलिंग होते किंवा पृथ्वीचं जे तापमान आहे ते वाढतंय किंवा ह्याच्यामध्ये अजून रेनफॉल आणि वेदर कंडिशन मध्ये पण चेंजेस होतात. तर हे ऑल जे सायकलिंग आहे ते कशामुळे होते? एकतर सूर्याच्या म्हणजे किरणामुळे होतं. म्हणजे तेच मेन ह्याच्यामध्ये कारणीभूत असतं. सूर्याची जी किरणे आहेत त्याच्या थ्रू ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. ज्या पण वेळेस ते हाय म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जमिनीवरती येतात त्यावेळेस ते जमिनीचं तापमान वाढतं आणि बर्फ जो आहे तो पण वितळला जातो आणि त्याचाच इफेक्ट डायरेक्टली कुठे होतो? तर आपलं ज्यावेळेस पाऊस पडतो किंवा आपल्या जो वेदर आहे म्हणजे आपलं हवामान आहे त्याच्यावरती होतो. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते ग्रीन हाऊस इफेक्टच्या रिलेटेड आहेत. चुकून काय ह्याच्यामधलं विचारलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की इफेक्ट होतो पण कशावरती होतो? जर आता दिलं त्यांनी की इफेक्ट कोणत्या कोणत्या म्हणजे अशा वेगवेगळ्या लाईफस्टाईल दिल्या, अॅनिमलच्या दिल्या, प्लांटच्या दिल्या किंवा ह्युमन लाईफच्या रिलेटेड दिल्या किंवा क्लायमेट चेंज हे त्याच्यामध्ये येत नाही पण ह्या 3 लाईफस्टाईल दिल्या आणि म्हणजे ह्याच्यामधलं वेगळं काय विचारलं तर तुम्हाला क्लायमेट चेंज हा तिथे तुम्हाला बेसिकली सांगायला लागेल कारण क्लायमेट चेंज हे जे आहे ते लाईफस्टाईलच्या रिलेटेड नाहीये. थोडंफार डिफरंट आहे. क्लायमेट चेंज मध्ये हे ऑल येतात म्हणजे ऑल ॲनिमलच्या रिलेटेड असेल, प्लांटच्या किंवा जे ह्युमन लाईफ आहे त्याच्या रिलेटेड ऑल मध्ये क्लायमेट चेंज येतं. लक्षात येते का? ॲनिमलचं पण क्लायमेट चेंजमुळे इफेक्ट होऊ शकतो, प्लांटमध्ये होऊ शकतो. हा एक डिफरंट पॉइंट म्हटलं तरी चालेल. क्लायमेट चेंज किंवा क्लायमेट वरती इफेक्ट कशा प्रकारे होतोय ग्रीन हाऊसचा ते दिलेलं आहे. पण चुकून तुम्हाला असं विचारलं की ह्या 3 स्टाईल विचारतील ॲनिमल, प्लांट आणि ह्युमन. ह्या 3 लाईफस्टाईल असेल आणि त्याच्या रिलेटेड किंवा त्याच्यावरती जे चेंजेस होतात किंवा त्या चेंजेस लाईफ वरती होतात तर ते कशा प्रकारे होतात? तर एकतर क्लायमेट चेंजमुळेच होतं सगळ्या गोष्टी. तर हे लक्षात ठेवा. इथं पॉइंट मी केलेला आहे पण कन्फ्युज होऊ नका. जरी तुम्हाला ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये विचारले तर अशा प्रकारे विचारलं जाईल. जर नाही विचारलं क्लायमेट चेंज मध्ये विचारलं क्लायमेट चेंजचा डायरेक्टली इफेक्ट असेल किंवा प्लांटचा असतील म्हणजे झाडांच्या लाईफस्टाईल वरती होऊ शकतो किंवा ॲनिमलच्या किंवा ह्युमन बिईंगच्या. तर हा पॉइंट आपल्याला नेक्स्ट क्लायमेट चेंज मध्ये आहे की हवामानामध्ये बदल कसे होतात किंवा त्याचा डायरेक्टली इफेक्ट कुठे होतो. या सगळ्या गोष्टी त्याच्यावर मध्ये दिलेल्या आहेत. बघा फर्स्ट पॉइंट आपला झालेला आहे इथे. अजून कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. अदरवाईज तुमचे रोल नंबर कॉल करा 1 बाय 1. डाऊट आहे का कोणाला काय? हो मॅम. मुलांनो हो नाही काहीतरी सांगत जावा. नो मॅडम. नो मॅम. ठीक आहे. नो मॅम. ठीक आहे. देन कॉल युअर रोल नंबर. रोल नंबर 1. रोल नंबर 1. Present, ma'am. Absent. 2. Absent. Present, ma'am. 2. Hello, ma'am. Hello. 4. Mute करा. Mute. 6. Is absent. 7. 5 absent. Okay. 5 प्रेझेंट. Next. मॅम केलता की रोल नंबर को कोण सांगणार मग? मॅम 5 म्हटले होते मी. 8 absent. 9. 9 10 11. 12 13. 14. 15. 16 17. 18 19. 20. 21. 22
23 is absent. Next. 24. 25. 26. 27. 28. 29. Hmm. 31. 32. 33. 34. 35. 36. 30. 39. Hmm. 40 absent. 41 absent. 42. 42. 42 absent. 43. 42 present. 4 absent. 45 absent. 46. 46. 46 present. 47. Next. 48. 49 absent. 50. 50 present. 51. 52. 53. Next. 54 absent. 55. 55. 56. 57. 58. 59. 60. 62. 63. 64. 65 absent. 66 absent. 67. 67. 67 present. 68. 69. 70 absent. 71. 72. 73. Hmm. ओके ठीक आहे. राईट करा हे इफेक्ट 5 मिनिटामध्ये लिहून घ्या जे तुम्हाला इथे दिसतंय ते स्क्रीनवरती. मॅडम रोल नंबर 8 प्रेझेंट आहे. कॉल आला होता त्यामुळे लेफ्ट झालतो. मॅडम रोल नंबर 1 पण प्रेझेंट आहे. हॅलो मॅम. मॅम 40 पण प्रेझेंट. तुम्हाला काय प्रेझेंट घेतल्यानंतर असं आठवतं का प्रेझेंट झाले आता आपण नोट करून सांगावं. हो मॅडम कॉल आलता त्यामुळे लेफ्ट तुमचं लक्ष झालतो. नसतं लेफ्ट होत आहे इन होत आहे. लेक्चर मधून पण सारखे लेफ्ट होतात इन होतात. काय चालू असतं तुमची तुम्हालाच माहिती. एकतर आता जाऊ देत. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर पासून पण झूम वरती घेणार आहे लेक्चर. आजच घेणार होते पण थोडं इश्यूज क्रिएट झालेले त्याच्यामुळे राहिलं. नेक्स्ट लेक्चर पासून झूम वरती होईल लेक्चर. कोणाला काय त्याच्या रिलेटेड काय क्रिटिकलीज असतील किंवा काही इश्यूज असतील तर तुम्ही डिस्कस करा तुमचे CC इवन HOD. ओके. ठीक आहे. राईट करा विदिन 5 मिनिट. कोणाला काही डाऊट असेल विचारा. नसेल राईट करून घ्या. नेक्स्ट जे इश्यूज आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.
नेक्स्ट लेक्चर कोणाचं आहे रे? हो यस येस वाय. मुलांनो. हो येस वय आहे का? यस मॅम. ACN's आहे. ठीक आहे. थोडंफार वाचलं तरी हा सब्जेक्ट लक्षात येतो आणि तुम्हाला एमसीक्यू देणारच आहे चॅप्टर वाईज. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ह्याच्यातले भरपूर एमसीक्यू आहेत पहिल्या चॅप्टरचे. त्याच्यामुळे ते रीड केलं तरी होऊन जातं, काय जास्त प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. झालं का सगळ्यांचं? येस मॅम झालं. यस मॅम झालं. ठीक आहे. ह्या पॉइंट मधलं थोडंफार लक्षात ठेवा. जे इम्पॉर्टंट आहे ते इथले जरा पॉइंट इम्पॉर्टंट आहेत की कोणते गासेस किती प्रमाणात इन्क्लूड असतात. ट्रोपोस्फिअर ॲटमॉस्फिअरची लोएस्ट लेवल आहे. हे पण चुकून विचारलं तर लक्षात असू द्या. आणि ह्याच्यामधला ग्रीन हाऊस इफेक्ट जे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला ग्रीन हाऊस गॅसेस इन्क्लूड आहेत. तर ते कार्बन डायऑक्साईड असेल किंवा क्लोरोफोल कार्बन असेल, मिथेन अशा टाईपचे जे गॅसेस आहेत तर ते त्याला काय बोललं जातं तर ग्रीन हाऊस गॅसेस असं सुद्धा बोललं जातं. जर तुम्हाला ग्रीन हाऊस इफेक्ट मधला पॉइंट आला तर ग्रीन हाऊस गॅसेस एवढ्या प्रमाणात सांगायचे आणि ॲटमॉस्फिअर मधले गॅसेस आले तर ते तुम्हाला माहिती आहे की ते किती प्रमाणात कोणते गॅसेस आहेत. कन्फ्युजन होऊ नका. थोडंफार सेम आहे, एवढं काही डिफरंट नाहीये याच्यामध्ये. फक्त कन्फ्यूज झाला की मग संपला. आणि गेल्या वेळेस असंच होत होतं की बऱ्यापैकी क्वेश्चन इझी होते पण कन्फ्युजन भरपूर होतं की हा बाबा हा क्वेश्चन कशामधला आहे. इफेक्ट मधला दिलाय म्हणजे ग्रीन हाऊस इश्यूज मधला आहे की सेगमेंट मधला आहे. म्हणजे पॉइंट सेम असतात, थोडंफार काहीतरी डिफरंट असतं पण तिथे लक्षात येत नाही. आणि जास्त करून तुमचे जे गॅसेस वगैरे असतात ऍटमॉस्फिअर मधले तर तेच त्याच्यामध्ये विचारलं जातं. त्यामुळे एवढं काही डिफिकल्ट नसतं. फक्त जेवढं मी ह्या पीपीटी मध्ये दिलंय तेवढा तरी स्टडी केला आणि जे एमसीक्यू देते तेवढा तरी स्टडी केला तर तुम्ही आउट ऑफ आउट म्हटलं तरी मिळू शकतात तुम्हाला. ठीक आहे. आपला नेक्स्ट आहे क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे ते नेक्स्ट लेक्चरला बघूया. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. नसेल तर थँक्यू. लेफ्ट झालात तरी चालेल.